3000 वर्षापूर्वी एका राजकन्येने एक असं धैर्याचं स्वप्न पाहिलं, जिथे मृत्यूलाही पराभव मानावा लागला आणि एका स्त्रीची निष्ठा समाजासाठी अमर ठरली. ती फक्त एक पत्नी नव्हती, ती होती श्रद्धा, ताकद आणि तेजाचं मूर्तिमंत रूप, जिच्या प्रेमाने यमराजालाही नमवलं. ही कथा आहे सावित्रीची. ही आहे तिच्या अढळ निष्ठेची आणि अतूट प्रेमाची कहाणी. आजही हजारो स्त्रिया वटपौर्णिमेला तिची आठवण काढतात, वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. ही फक्त एक प्रथा नाही, ही आहे त्या स्त्री शक्तीची आठवण, जी काळाच्या पलीकडे जाऊन आजही आपल्याला प्रेरणा देते. सावित्री, जिच्या प्रेमाने मृत्यूलाही हरवलं. तयार व्हा प्रेरित होण्यासाठी. प्राचीन काळात मद्र देशात अश्वपती नावाचा एक धर्मपरायण राजा राज्य करत होता. त्याची राणी मालविका ही गुणी व सोज्वळ होती, पण एक दुःख त्यांचं आयुष्य कुरतडत होतं. वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. शेवटी अश्वपतीने एक निर्णय घेतला. त्याने संतानप्राप्तीसाठी सवितृदेवीची तपश्चर्या सुरू केली. हे तप काही दिवसांचे नव्हते, तब्बल 18 वर्ष त्याने हे कठोर तप केले. अखेर देवी त्याला प्रसन्न झाली. तिने अश्वपतीला कन्यारत्न होण्याचा आशीर्वाद दिला. काही काळातच त्यांच्या जीवनात एक तेजस्वी कन्या जन्माला आली. तिचं नाव ठेवलं गेलं सावित्री. तर असा झाला सावित्रीचा जन्म, आणि ही होती त्या मुलीची सुरुवात, जी त्या निष्ठेची कहाणी आजही हजारो वर्षानंतर सांगितली जाते. जशी जशी सावित्री मोठी होत गेली, तसं तसं तिचं सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे ती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होऊ लागली. अनेक राजकुमार तिचा हात मागण्यास उत्सुक होते, पण तिच्या तेजासमोर कोणाचाही आत्मविश्वास टिकत नव्हता. कोणीच तिला मागणी घालायची हिंमत करत नव्हतं. शेवटी राजा अश्वपतीने सावित्रीला स्वतःसाठी वर शोधण्याची परवानगी दिली. सावित्री वनात गेली आणि तिथे तिला एक राजपुत्र भेटला, सत्यवान नावाचा. निष्पाप, धर्मनिष्ठ आणि अत्यंत सद्गुणी. सावित्रीचं मन त्याच्यावर स्थिरावलं. सत्यवान पूर्वी एका मोठ्या राज्याचा युवराज होता. त्याचे वडील राजा द्युमत्सेन अंध असल्यामुळे त्यांना आपलं राज्य गमवावं लागलं होतं. सध्या ते कुटुंबासहित वनात राहत होते, पण सावित्रीसाठी ही परिस्थिती अडथळा नव्हती. तिला त्यांचं मन आणि मूल्य महत्वाची वाटली. सावित्री जेव्हा घरी परतली, तिने अत्यंत आत्मविश्वासाने दरबारात सांगितलं की तिने वर म्हणून सत्यवानालाच निवडलं आहे. तेव्हा अचानक नारद मुनी दरबारात आले. त्यांनी सावित्रीच्या निवडीचं कौतुक केलं, पण एक गंभीर भविष्यवाणीही केली. सत्यवान खरोखरच सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि प्रामाणिक आहे, पण त्याचं आयुष्य आता फक्त 1 वर्ष उरलं आहे. हे ऐकताच राजा अश्वपती चिंतेत पडला. एकीकडे कन्येचं सुख आणि भविष्य, तर दुसरीकडे तिची ठाम भूमिका. पण सावित्रीचा निर्णय स्पष्ट आणि ठाम होता. मी माझ्यासाठी वर निवडला आहे, तो कोणत्याही परिस्थितीत मी बदलणार नाही. तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास, मनातील प्रेम आणि मनगटातील धैर्य पाहून दरबारात उपस्थित सगळ्यांनी तिच्या निर्धाराला सलाम केला. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचे ऐश्वर्य मागे सोडले आणि पतीसह वनात राहायला गेली. सुखदुःखाच्या वाटेवर दोघंही एकत्र चालू लागले. काळ पुढे सरकत होता आणि 1 वर्षाचा कालावधी क्षणार्धात उलटून गेला. आणि मग तो दिवस उगवला, ज्याची नारद मुनींनी आधीच सूचना दिली होती, आणि तो होता सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. त्या दिवशी सावित्रीने केवळ उपवास केला नाही, तर मन, वचन आणि कर्माने संपूर्णतः प्रार्थनेत लीन झाली. सकाळी ती स्नान करून देवाच्या चरणी बसली. तिच्या मनात एकच संकल्प होता, कोणत्याही परिस्थितीत सत्यवानाचे रक्षण करायचे. त्या दिवशी सूर्य थोडासा वेगळाच वाटत होता. सत्यवान रोजप्रमाणे फुलं आणि फळं गोळा करण्यासाठी वनात गेला, आणि सावित्री ही नेहमीसारखी त्याच्या सोबत होती. पण निसर्गाचं ते शांत रूप अचानक गडद झालं. काम करता करता सत्यवानाला अचानक चक्कर आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर कोसळला. ते पाहून सावित्रीचा श्वासच थांबला, पण डोळे मात्र अजूनही आशेने भरलेले होते. आणि तेव्हाच काळ्या रेड्यावर आरूढ होऊन यमराज प्रकट झाले. सत्यवानाचे प्राण घेऊन ते निघाले, पण सावित्री थांबली नाही. ती यमाच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला पुन्हा परत जाण्यास सांगितले, पण सावित्री मात्र थांबली नाही. ती घाबरली नाही आणि रडलीही नाही, ना विनवण्या केल्या. तिने यमराजांशी नम्र भाषेत संवाद सुरू केला. तिच्या प्रत्येक शब्दामध्ये गोडवा होता, पण त्याच वेळी नीतिमत्तेचा ठाम आवाजही होता. तिचं बोलणं केवळ भावनिक नव्हतं, तर तार्किक आणि सद्गुणांनी परिपूर्ण होतं. ती एका धर्मज्ञ, बुद्धिमान आणि आपल्या निष्ठेवर अडीग असणारी अशी स्त्री होती. यमराजांसारख्या कठोर आणि नियमप्रिय देवालाही तिचं धैर्य, तिचा आत्मविश्वास आणि न थांबणारं पतिप्रेम अस्वस्थ करत होतं. क्षणभर तेही थबकले, विचार करू लागले. ही स्त्री वेगळी आहे असं त्यांना जाणवलं. म्हणूनच एका साध्या विनवणीने नव्हे, तर आपल्या संयम, श्रद्धा आणि धर्मावर आधारित तत्वज्ञानाने सावित्रीने यमराजाला जिंकले. यमराज सावित्रीच्या भक्तीवर, निष्ठेवर आणि अतूट प्रेमावर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम मागितलं, तिच्या सासऱ्यांना पुन्हा दृष्टी लाभो आणि त्यांचं हरवलेलं राज्य त्यांना परत मिळो. दुसऱ्या वरात तिने आपल्या वडिलांसाठी सौभाग्य आणि वंशवृद्धी मागितली. व तिसऱ्या वरात सावित्रीने अत्यंत शांतपणे म्हटलं, मला संतती लाभो. क्षणभर यमराज गोंधळले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संतती हवी असेल तर सत्यवान जिवंत असायला हवा.
कारण सावित्रीचं मन, शरीर आणि आत्मा फक्त सत्यवानासाठीच समर्पित होतं. आपल्या दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी यमराजांनी सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत दिले. या संपूर्ण प्रसंगात एक महत्वाचा भाग होता, तो म्हणजे वटवृक्ष. वडाच्या झाडाखालीच हा दिव्य संवाद चालू होता. वटवृक्ष केवळ सावली देणारा नव्हे, तर तो दृढ नात्यांचा, दीर्घायुष्य प्रेमाचा आणि निस्वार्थ निष्ठेचं प्रतीक आहे. वडाची मुळे जशी जशी जमिनीत खोल जातात, तसंच सावित्रीचं पतीवरचं प्रेम खोलवर आणि अटळ होतं. सत्यवानाला शुद्ध आली, त्याचे डोळे उघडले आणि समोर त्याने सावित्रीला पाहिलं, तीच जिला त्याने शेवटचा श्वास घेताना पाहिलं होतं. त्याच वेळी दूर राजवाड्यात त्याचे वडील अंधारातून प्रकाशात आले. त्यांना दृष्टी परत मिळाली होती आणि गमावलेलं राज्यही परत मिळालं होतं. या सगळ्या घटना कोणत्याही चमत्कारापेक्षा वेगळ्या होत्या. सावित्रीच्या पतिव्रता शक्तीने मृत्यूलाही थांबवलं. तिच्या श्रद्धेने नियतीलाही मार्ग बदलायला लावला. ही एक कथा नव्हे, तर एक प्रेरणा आहे, जी सांगते की प्रेम, निष्ठा आणि धैर्य यांच्यात अमरत्व सामावलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहू. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवर दिसणारे आमचे इतर व्हिडिओही तुम्हाला आवडतील. तर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर नक्की क्लिक करून पहा.